कल्याण पश्चिम बैल बाजार में सनई मंगल कार्यालय पर आज दिनांक 15 अक्टूबर 2023 को थाने जिला विधा सेवक सहकारी पतपेड़ी लिमिटेड द्वारा गुणवंत विद्यार्थी व गुणवंत सभासदों का गुण गौरव समारंभ का आयोजन थाने जिला विधा सेवक सहकारी पतपेड़ी लिमिटेड अध्यक्ष सुधीर देवराम घागस, कार्यवाह सायली रमेश बुटेरे, उपाध्यक्ष सुरेश अन्ना सापले, कार्यलक्षी संचालक चंद्रशेखर चिंधू बागुल, कोषाध्यक्ष दुर्जन नामदेव भोईर, संचालक प्रशांत तुकाराम भामरे, देवीदास धोंडू नरवाडे, संदीप विठ्ठल कालेकर, गजानन श्रीराम पाटिल, संगीता प्रकाश पाखले, संदेश धर्मा पाटिल, धनाजी तुकाराम दलवी, किशोर हेमराज राठोड, थॉमस किशोर जोसेफ शिंगारे, शैलेश नाना भोईर, दिगंबर रमेश बेंडाले, उप व्यवस्थापक अनंत रूपचंद्र कान्हेरकर तथा थाने जिला विधा सेवक सहकारी पतपेड़ी लिमिटेड के सभी संचालकों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कोकण विभाग पदवीधर मतदार संघ के आमदार एडवोकेट निरंजन दावखड़े, कोकण विभाग शिक्षक मतदार संघ व पतपेड़ी के सम्मानीय सभासद आमदार डॉक्टर ज्ञानेश्वर महात्रे सहित अनेकों मान्यवर उपस्थित थे। शांताराम भाऊ घोलप कला व संतोष सुभाष पवार। ओके सर सर एक मिनिट समोर वा। ओके 2 विषयात मास्टर ऑफ आर्ट्स केलेला आहे। ओके सर बीएड केलेला आहे जीडी। मॅडम 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 सर एक मिनिट समोर वा। थँक्यू सर। केवळ घोड्याचे चित्र भिंतीवर लावून घरातील पद्धतीने भाऊ पाठीशी असावा। विभीषणासारखा भाऊ माझ्यावर असून सुद्धा मला त्याचा उपयोग। स्वर्गीय वसंतराव बापटकर पूजनीय मोत्यांना यांच्या चरणाशी नतमस्तक होते। आदरणीय जयंत ओक सरांना वंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते। खरं तर मी
पाहुण्यांना सांगू इच्छितो की कृतज्ञता सोहळा आणि गुणगौरव सोहळा हा कोरोनामध्ये एकत्र होत होता, परंतु गर्दी अभावी हा अध्यक्षांनी निर्णय घेतला आणि हे दोन्ही कार्यक्रम स्वतंत्राने असे सुटसुटीत ठेवलेले आहे. मागच्या रविवारी आपला सेवानिवृत्त कृतज्ञता सोहळा झाला आणि आज आपण सभासदांचे गुणवंत पाल्य व गुणवंत सभासद त्यांचा गुणगौरव सोहळा आपण आयोजित केलेला आहे. आता योग म्हणजे दुग्ध शर्करायुक्त योगाचा आहे. माझ्यासमोर तरुण तडफदार दोन वाघ बसलेले आहेत. एकच पक्ष आणि एकच मतदारसंघ आणि कामाचा सपाटा असे आपल्याला लाभलेले आजचे पाहुणे. सर्व विद्या प्रदा भव असे सरस्वतीचे नामस्मरण करून घटस्थापनेच्या व शारदीय नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ, ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढीचे सर्व संचालक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे यांना माझा नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इकडे उपस्थित सर्व गुरूंना आदरणीय नमस्कार. अशा सर्व गुरूंच्या सानिध्यात हा सोहळा आज पार पडतो आहे. याशिवाय अजून आनंददायी गोष्ट काय असू शकते हो? नमस्कार, मी श्रीमय शीतल नितीन बधान. इथे बसलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच एक विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर संवाद साधणार आहे, तुमच्यासोबत संवाद साधणार आहे. विद्या हेच धन समजून त्याची कमाई करण्यासाठी झटणारा विद्यार्थी. कोणतेही शिक्षण घेत असलेली व्यक्ती म्हणजे विद्यार्थी. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा याचा प्रयत्न हा अपेक्षितच असतो. तसेच विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देणे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते. म्हणून आज आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सर्व जमले आहोत. आपल्या परिवाराला तर आपले कौतुक अभिमान तर असतेच, पण समाजाने आपल्या यशाची दखल घेऊन गौरव केला तर आयुष्यभर अजून काहीतरी चांगलं करण्याची प्रेरणा नेहमी देत राहते. असे शिक्षकांची पतपेढी म्हणजे विद्यासेवक पतपेढी जी प्रत्येक सदस्याला आपला परिवार मानते. त्याचमुळे ही पतपेढी प्रत्येक सदस्याच्या सुखदुःखात सहभागी असते. आपल्या आजूबाजूला अनेक पतपेढ्या आहेत, परंतु आपल्या सदस्यास आपला परिवार समजणारी ही एकमेव पतपेढी. अशा या विद्यासेवक पतपेढीने मला स्वतःची कन्या समजून माझी इयत्ता 10वीत प्रावीण्य मिळवण्याबद्दल सन्मान केला. एवढ्या दिग्गज व्यक्तिमत्वांकडून आमचा सन्मान झाला हे आमचे अहोभाग्यच. सन्मानात मिळालेली ही भेटवस्तू मला माझे ध्येय गाठण्यास सतत प्रेरणा देत राहील व शिक्षणासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान देत राहील. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात मी तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतोय. नातं विश्वासाचं, स्वप्न विकासाचं. ठाणे जिल्ह्यामध्ये पतपेढ्यांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारची ही एक विद्यासेवक पतपेढी आहे. मी सुद्धा एक छोट्याशा पतपेढीचा संचालक म्हणून काम करतो, छत्रपती सहकारी सेवक वर्ग पतपेढी. आम्हाला जर काही नवीन डिसिजन घ्यायची असतील तर विद्यासेवक पतपेढीत कोणत्या योजना सुरू झाल्या त्याचं अनुकरण आम्ही करत असतो. काय नाही करते पतपेढी सभासदांसाठी मी माझा एक छोटासा अनुभव सांगतो फक्त. ज्या वेळेला शिक्षकांची पत या समाजामध्ये नव्हती त्यावेळेला खऱ्या अर्थाने शिक्षकांची पत निर्माण करण्याचं काम स्वर्गीय वसंतरावजी बापट आणि सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेले अण्णासाहेब मोते यांनी आपल्या सगळ्यांचा विचार करून या पतपेढीची स्थापना केलेली. ज्या वेळेला आपल्याला अडचण येते त्या वेळेला आपल्याला आठवते ती पतपेढी, पतसंस्था. सुरुवातीला मला एक फ्लॅट घ्यायचा होता, छोटासा 1 BHK घर घ्यायचं होतं. जी कॅश आपल्याला पाहिजे आपल्याला सगळ्याला म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट मनी बिल्डर जे आपल्याकडे घेतात आणि ब्लॅक म्हणून माझ्याकडे पैसा नव्हता तर काय करायचं. आणि मग अशा वेळेला सुधीर भाऊ वगैरे आमचे सगळे संघटनेत कार्यरत असणारे, सुधीर भाऊंना त्यावेळेस माझ्यासारखाच कार्यकर्ता होता सुधीर भाऊंना म्हटलं की भाऊ काही करता येईल का, आमच्या अर्धे दादा या ठिकाणी आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने मला लगेच कर्ज मिळालं आणि मी कृष्णानगरी खडकपाड्याला प्राईम लोकेशनला फ्लॅट बुक केला.
हे केवळ शक्य झालं तर विद्यासेवक पतपेढी. ज्यावेळेला आपल्याला मदतीची गरज लागते त्यावेळेला आपल्या पाठीशी जे कोणी उभं राहत आहे ते म्हणजे आपली विद्यासेवक पतपेढी. या पतपेढीने आपल्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुळात वसंतराव बापट सर आणि रामनाथजी मोठे सर या सर्वांनी सुमारे 36 ना सर किती वर्ष झाली 36वा गुणगौरव समारंभ आहे. 45 वर्षापूर्वी ही पतपेढी आपल्यासाठी उभी केली आहे आणि आज या पतपेढीच्या माध्यमातून हजारो शिक्षक या पतपेढीच्या विविध योजनांचा फायदा घेत आहेत. एवढंच नाही तर आजचा हा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या मुलांच्या आणि आपण आपलं शिक्षण वाढत असेल त्यासाठी पाठीवर हात सुद्धा देण्याचं कार्य ही पतपेढी आपल्यासाठी करत आहे. मगाशी इंदुराव सरांनी सांगितलं की झुंजारराव सर झुंजारराव सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी कन्यादानापासून तर मृत्यूपर्यंत ही पतपेढी आपल्या पाठीशी आहे. आणि मी अनेक ठिकाणी आता फिरतो आमदार म्हणून वेगवेगळ्या पतपेढ्यांना भेटी देत असतो, पण आपली ठाणे जिल्हा विद्यासेवक पतपेढी जे कार्य करते ते कार्य इतर ठिकाणी मला होताना दिसत नाही. म्हणून कधी होऊ आपल्या सर्व संचालक मंडळांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि दरवर्षी नवीन काही ना काहीतरी योजना आणण्यासाठी आपल्या सर्वांचा काही प्रयत्न नेहमी असतो. आज आपण स्वर्गीय वसंतराव बापट कर्ज योजना 3 लाखाचा आपण वारसदारांना या योजनेतून लाभ देतोय. त्याचबरोबर स्वर्गीय रामनाथजी मोठे सर ऋणमुक्ती योजना मयत सभासदांना 35 लाखापर्यंत सर्वसाधारण कर्ज या योजनेतून माफ करते. एवढं मोठं कर्ज कोणती बँक करतो? पीडीसी बँकेच्या मागे लागून सर आपण ती योजना लागू करून घेतली. पण 35 लाख रुपये कर्ज माफ करणारी पहिली कोणती पतपेढी असेल तर आपली पतपेढी टाळ्या वाजवून हा महत्वाचा आहे. एखाद्या घरामध्ये जेव्हा एखादा सभासद आपला मयत होतो त्यावेळेला त्याच्या घरावर काय परिस्थिती असते आपल्याला माहिती आहे. अनेक ठिकाणी असं होत आहे बँकांमधून कर्ज काढलेलं असतं आणि ते कर्ज फेडण्यामध्ये त्यांच्या वारसदारांना नाकी नऊ येतं. कारण आपल्या घरातला मेन माणूस हरपला आणि ते जे काही कर्ज बाजारी आपण झालो आहोत त्या घर विकणं सोनं नाणं विकणं अशी परिस्थिती निर्माण होते. आणि या परिस्थितीला छेद देण्याचं काम विद्यासेवक पतपेढीने केलं. बरोबर आपण अभिनंदन पाहत आहात. विद्यासेवक कन्यादान योजना मगाशीच आपल्या ताईने सांगितलं की माझं लग्न ठरलं तर विद्यासेवक पतपेढी सरांनी सुद्धा सांगितलं 5,555 रुपयाचा धनादेश पूर्ण फुलाची पाकळी. ज्या ज्या ठिकाणी मुलींचं लग्न होतं त्या ठिकाणी आपली पतपेढी आपल्या मुलीसाठी 5,500चा आहे त्या ठिकाणी जाऊन बरोबर आहे आपल्याला म्हणजे काहीतरी योजनेत आपण देतो ते त्या ठिकाणी त्या करण्यासाठी आपण देतो. सभासद कल्याण निधी जर तुम्ही आजारी पडला असेल मागच्या 5,000 होते मला वाटतं आता 7,000 आपण केलेले आहे. म्हणजे वाढ होते बघा लक्षात ठेवा. कमी काही करत नाही पटकनी वाढवण्याचे कार्य आपण करत आहात. मयत निधी जर तुम्ही झाला अंत्यसंस्कार असेल त्यासाठी सुद्धा 5,000 रुपये आपल्याला त्यांना जन्मापासून मृत्यूपर्यंत कार्य मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे करत आहे. आरोग्य संदेश दिन विविध प्रकारच्या योजना व्याख्यानमाला असेल आरोग्य तपासणी असेल किंवा अन्य आपण मॅरेथॉन पण मागच्या वेळेला घेतली होती. म्हणजे सभासदांनी फिट राहायला पाहिजे. सुधीर राजासाहेबांना भेटल्यानंतर ते एकच सांगतात सर तब्येतीची काळजी घ्या. आपल्याला खूप लढायचंय आपल्याला खूप पुढे जायचंय. निरंजनजी ते दोघं आपल्याला हेच सांगत असतात भेटल्यानंतर एकच असं तब्येत सांभाळा. खरं आहे धावायचं असलं काम करायचं असलं तर निश्चितपणे आपण आपलं आरोग्य सांभाळलं पाहिजे. किंवा पतपेढी निश्चितपणे आपल्याला संदेश देत असते. सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्त आणि शहरांना सुद्धा पतपेढी मदत केली आहे. अशी ही पतपेढी आपल्यासाठी सदैव सातत्याने आपल्या पाठीशी उभी राहणार आहे. आता मी आमदार झालो तो फक्त तुमच्यावर झाला आहे. म्हणून आज खऱ्या अर्थाने हा माईक माझ्या हातात आला त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांचे आभार मानण्याची संधी सुद्धा मला मिळाली आहे. कारण प्रत्येकाचे आभार मानायला प्रत्येक शाळेत जाऊ शकण्यात येणार आहे प्रत्येक शाळा पण त्या निमित्ताने आज तुमचे आभार मानतो. ज्या दिवसापासून आमदार झालोय डावकरे साहेब आणि मी एका सभागृहामध्ये आहे मी त्यांचं मार्गदर्शन घेतो आणि डावकरे साहेब तालिका सभापती असले की मला बोलायला संधी मिळते साहेब बरोबर. कारण निरंतरही पटकन संधी देत नाहीत आणि मग त्याच्यामध्ये मी संधी साधून घेतो. बरेचसे प्रश्न विविध हत्यारांच्या माध्यमातून आता मी शिकलोय बरोबर की नाही. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन
मग इतर काय गोष्टी आहेत त्याच्या औचित्याचा मुद्दा कसा मांडायचा, अर्धा चर्चा कशी घ्यायची, यावर सगळ्या गोष्टी शिकलो आहे. आणि गावकऱ्याचा अतिशय त्याच्यामध्ये तरबेज आहे. बरोबर प्रत्येक गोष्ट त्यांच्या माध्यमातून मला तिथे करायला मिळते, हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मान्य आणि विद्यार्थी या इकडे उपस्थित आहे, ज्यांचा आज सरकार आणि त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचा गौरव करण्यासाठी या इकडे या कार्यक्रमाचं आयोजन केले ते सगळेच समोर बसलेले मान्य. या ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपिढीची एक खासियत आहे की या पतपिढीने ज्यांना ज्यांना आशीर्वाद दिला किंवा ज्यांच्या बरोबर ते खंबीरपणे उभे राहिले त्यांना सगळ्यांना आमदार म्हणून लोकांची सेवा करण्याची संधी ही नेहमी सुचलेली आणि त्याच्यामुळे विद्येची सेवा करण्यासाठी आपण विधान परिषदेमध्ये दोघे मात्र त्या तिकडे आहोत. या पतपिढीची विशेषता आहे की याच्यामधले असलेले सर्व सभासदांचं, त्यांच्या मुलांचं, त्याचं कुटुंबाचं फार बारकाईने सगळ्या गोष्टींची काळजी सातत्याने ते घेतात. आणि जो वारसा खर तर मोठे सर असतील, बापट सर असतील, या सगळ्यांनी जे वारसा सोडून गेले ते घागस सर आपण अतिशय उत्तम पद्धतीने तो वारसा चालवण्यासाठी त्यासाठी मनापासून आपलं अभिनंदन करतो. आणि घागस सरांच्या खरं तर कुटुंबियामध्येच आपण म्हणायला पाहिजे की तुम्ही आहात, तुमचे बंधू आहेत, तिकडे काका आहेत, हे सगळेजण खऱ्या अर्थाने या सगळ्या चळवळीमध्ये नेहमी सहभागी असतात. जिकडे जिकडे फक्त विशेष करून शिक्षक नाही तर जिकडे जिकडे अन्याय होत असेल किंवा जिकडे जिकडे मदतीचा हात समाजामध्ये कोणालाही लागत असेल त्या तिकडे ताकदीने आपण सगळेजण या विद्यासेवक पतपिढीचे सर्व संचालक पण आहेत, सगळेजण नेहमीच पोहोचतात. कुठल्याही गोष्टीसाठी हक्काने आम्हाला फोन करतात, त्यासाठी मनापासून मी आपला आभार व्यक्त करतो. कारण ज्यावेळेस आपण आम्हाला हक्काने हाक मारतात त्यावेळेस उभं राहण्याचं कर्तव्य निश्चितपणे आमचं आहे. पण त्यावेळेस कुठेतरी कोणाचं तरी मदत आम्ही त्या माध्यमाने करू शकतो ही एक समाधानाची गोष्ट आम्हाला राहते. आणि या विद्यासेवक पतपिढीमधनं प्रत्येकाला जसं महात्मा साहेबांनी सांगितलं की लग्न असेल किंवा मृत्यू असेल याच्यासाठी आपण नेहमीच मदत केलेलीच आहे. पण त्यामुळे जसं ज्यावेळेस कोरोनाचा सगळ्यात मोठा काळ संकटाचा काळ होता त्यावेळेस प्रत्येकाला औषध उपचारासाठी आपण लाखो रुपयाची मदत केली. पण त्याहून जास्त मदतीचा हात म्हणजे जे लोक या कोरोनामुळे मृत्युमुखी पडले त्याच्या सगळ्यांचे कर्जही आपण त्यावेळेस माफ केलं आणि कोट्यावधीचं त्यामध्ये आपण मला तर 5.5 कोटी की आपण माफी त्यावेळेस केली. ही फार मोठी गोष्ट आहे. कारण कुठलीही आर्थिक संस्था या बाबतीत विचार करणं तर दूर राहतं, कारण ते सगळे मशीन सारखं काम करत राहतं. पण आजही आपण ही माणुसकी जपली तीच खरं तर या पतपिढीची कमाई आहे किंवा पुण्य आहे असं म्हणायला पाहिजे. आणि यासाठी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आज ज्या विद्यार्थ्यांचं या इकडे सत्कार झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. इकडे मगाशी आल्यानंतर काही विद्यार्थीही आपल्या शिक्षकांचं या इकडे आवर्जून पाया पडत होते, त्यांचा सन्मान घेत होते. काही आपले डिरेक्टर आहेत त्यांचे कुटुंबाचेही लोक या इकडे त्यांचा सत्कार झाला. खरं तर आपण बघितलं की या आजच्या जगामध्ये ज्यावेळेस वडिलांना मुलगा विचारत नाही, शेजारी जर आपण बघितलं तर शेजारी मृत्यू झाला तर लोक दरवाजा लावून घेतात आणि ते येत नाहीत. म्हणजे खरं तर आपण बघितलं काळ बदलत गेला. जसं रात्रभर पहिले चाळ होती, चाळमध्ये आपण एक दुसऱ्याच्या नातेसंबंधांना एक चाल होती, त्याच्यानंतर फ्लॅट आले आणि त्याच्यानंतर ते नातेसंबंध हळूहळू फ्लॅट होत गेले आणि त्याच्यानंतर आता ब्लॉक सिस्टम मध्ये आपण राहतो. तर हे सगळ्याच गोष्टी ब्लॉक झाल्या. ह्या ब्लॉकला काढण्याचं काम या सत्कार समारंभाच्या माध्यमाने आपण करतो, त्यासाठी मी आपलं अभिनंदन करतो. संजू गिरांचं काय तुमच्या तिथे सासरवडीला मिळतं साडीचा प्रकार आहे. हा पैठणी शालू आहे. पैठणी शालू अत्यंत आवडती सगळ्या महिलांना आहे. आणि हा घडी केलेला शालू जो आहे त्याची घडी 1979 पासून सुरू आहे. आणि त्या सगळ्या या घडीमध्ये जी घडी मस्त छान बसलेली त्याच्यामध्ये योगदान देणारे पतपिढीचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पवार सर, घोलप सर, माजी कोषाध्यक्ष यादव पाटील सर, बाहेरून का होईना पण पतपिढीच्या सगळ्या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवणारे आमचे दादाजी निकम सर, तत्कालीन संचालक उमेश साळुंके सर, नारखेडे सर, अण्णांचे लाडके बाप्पा, चंदूभाऊ बिरारी,
हार्दी पाटील सर, एजी पाटील सर, नाना वडिले सर, रेहान शेख सर, पतपिढीत योगदान दिलेली अनेक माणसं इथे आहेत. जी दिसली त्यांची मी नावं घेतली, दिसली नाहीत म्हणजे ज्यांची नावं राहिली उत्स्फूर्तपणे ती बोलली बरं का. म्हणजे आपण तिला सकाळी सांगितलं तुला बोलायचं. रमाकांत पाटील सरांना मी ती सकाळी सांगितलं की एकाने बोललं पाहिजे, कारण डायरेक्ट म्हात्रे सरांच्या भाषणाला कशी सुरुवात करणार. मग भाषण आपण लिमिटेड यासाठी ठेवतो की बक्षीस खूप असतात आणि काही मंडळी खूप हुशार बघा आता पण येतात काही लोक, त्यांना माहिती की पहिले 2 तास भाषणामध्येच जातात, बक्षीस वाटत तर नंतरच होणार आहे. आणि प्रायव्हेट मध्ये काय आपला नंबर लागणार नाही, ते डायरेक्ट पोरं घेणार आहेत. साहेबांनी सांगितलं कोविड-19 मध्ये अनेक जण आपल्याला सोडून गेलेले. ही मुलं जी आहेत बऱ्याच कोविडच्या वेळेस हा गुरुबरोबर समारंभ इतका मोठा झाला की प्रत्येक तालुक्याला घेतलं तरी एवढी गर्दी निघायची, कारण ऑनलाईन आणि रिझल्ट 100%. मग अनेकांचे प्रस्ताव आले की 65% नका करू, 80% करा यावेळेस, कारण खूप मार्क मिळाले मुलांना. मग मी विचार केला आणि असा की ज्याला कधी नाही मिळणार त्याला 65% मिळाली संधी त्याला मिळू दे, आणि म्हणून आम्ही तेच निकष ठेवले आणि जिथे कमी सत्कार आला तिथे 30% सत्कार झाले. आणि आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये जाऊन फिरलो. सभासद देखील आपले जिथे किती PhD आज PhD संख्या किती बघू सर, म्हणजे आपण सेवेत असून शिक्षक आपले आराधना देखील वाढवतात, तर 10 आपल्या शिक्षकांनी PhD केली. आणि सेटची परीक्षा नेट सेटचे जे एक्झाम होतात ते 3 शिक्षक झाले, एक MP झाले. आणि सभासदांच्या पाल्यांमध्ये देखील एक पाल्य सेटची परीक्षा झाला. डॉक्टर्स किती झाले असतील 34. CA किती झाले, CA माहिती आहे CA चा रिझल्ट किती लागतो, बरेच जण तर नाक सोडून देतात आणि DDC आणि समाधान लागतात. लक्षात आलं. आणि MBA 19 आणि MPSC 1. आम्ही मागे रत्नागिरी दौऱ्यावर गेलो तर रत्नागिरीचे पोलीस उपाधीक्षक आपले परदेशी सरांचा मुलगा DSP होते का, कुठे होते, राठोड सरांचा मुलगा, रत्नागिरी जिल्हा DYSP. राठोड सर मुले आपले सभासद होते, त्यांचे नातेवाईक असल्यामुळे ते ओळखायचे. गेल्यानंतर त्यांनी आम्ही जेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो आमच्या सगळ्यांच्या ते पाया पडले, सगळ्यांना बुकी देऊन स्वागत केलं, सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली. हे पतपिढीचं संपत्ती आहे.
ही पतपेढी 45 वर्षे जुनी असलेली पतपेढी आहे. ठाणे जिल्हा विद्यासेवक सहकारी पतपेढी लिमिटेड. स्वर्गीय वसंतराव बापट सर यांनी ही स्थापन केलेली आहे. या पतपेढीचे संस्थापक कार्यवाह जयंतराव ओक सर अद्यापही आम्हाला मार्गदर्शनाचे काम करत आहेत. स्वर्गीय रामनाथ मोते सर माजी शिक्षक आमदार यांनी ही पतपेढी पूर्ण ठाणे व पालघर जिल्ह्यात शाळांपर्यंत पोहोचवली. या 45 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या पतसंस्थेने सभासदांशी आपलं एक कौटुंबिक वातावरण निर्माण केलेलं आहे आणि त्यातूनच गेल्या 36 वर्षांपासून सभासद जे उच्च अर्हता धारण करतात आणि त्यांचे पाल्य जे चांगले मार्क्स मिळवतात, मग तो कितवीलाही असू दे, 10वी 12वी इंजिनिअरिंग मेडिकल डिप्लोमा, या यश संपादन करणाऱ्या सर्व पाल्यांचं आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात सत्कार करत असतो. जवळपास 1,500च्या आसपास आमचे पाल्य आणि सभासद, त्याचबरोबर सेवानिवृत्त होणारे जवळपास 300 सभासद, असा एक भव्य कार्यक्रम दरवर्षी या कल्याण नगरीमध्ये साजरा होत असतो. मागच्या रविवारी आम्ही 300च्या सुमारास सेवानिवृत्त सभासदांना देखील त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम सुरू केला. तो कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम आहे आणि हा प्रोत्साहन देणारा एक कार्यक्रम आहे. असे आजच्या या कार्यक्रमाकरिता पदवीधर आमदार निरंजन डावखरे साहेब, त्याचबरोबर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर, हे दोघे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचे आपल्या शुभ हस्ते आणि सर्व संचालक महोदयांनी आलेल्या सभासदांचा व पाल्यांचा सत्कार केला आणि त्यांना छानशी अशी एक सुंदर अमेरिकन टुरिस्टरची बॅग प्रेझेंट दिली. त्याचबरोबर मिठाई देखील त्यांना देण्यात आली.